आज केला बारुंडा देवी मंदिराचा ट्रेक विथ मैत्रिणी। हॅलो गाईस, तर पहिल्यांदाच लग्नानंतर पूजा आली होती विरारला, त्यामुळे आम्ही प्लॅन केला कुठेतरी बाहेर जाऊ फिरण्यासाठी। भेटायचं सुद्धा होतं आणि गप्पा सुद्धा मारायच्या होत्या, त्यामुळे बारुंडा देवीचं ठिकाण ठरवलं। एवढा छान प्लेस आहे विरार मध्ये। जवळपास 100 पायऱ्या चढल्यानंतर सुंदर असं मंदिर आहे छोटंसं, आणि त्याच्या साईडला पाणी सुद्धा आहे। हा आहे छोटासा धबधबा, आणि पाण्यात पाय ठेवून बसण्याची मजाच काही वेगळी असते। हे बघा, हे असे करतात हे लोक, असे असं करायचं असतं का? खराब आहे पाणी, तू वाजतोय नाही पण पायात। आमची मस्ती तर कधी संपतच नाही, पण 300 पायऱ्या कधी संपल्या ते काही कळलंच नाही। पाय धुवून मंदिरात प्रवेश केला। सर्वात अगोदर दर्शन घेतले बारुंडा आईचे, तिच्यासोबतच जीवदानी माता, गणपती बाप्पा, महालक्ष्मी, महाकाली, सरस्वती आणि शीतला देवीचे। इतका सुंदर व्ह्यू बघून आम्ही गेलो मंदिराच्या वरच्या दिशेने। वरती सुद्धा 2 छोटी मंदिर आहेत, आणि त्याच्यासोबत एक छोटं पिल्लू सुद्धा भेटलं आम्हाला। मस्त अशी हवा येते, आणि मस्त इथे आमचं खाण्यात पिण्याचं म्हणजे खायचा कार्यक्रम चालू आहे। कुरकुरे, आणि हे बघा, हे बघू शकतो, तुम्हाला दिसत आहे तर हे आहे कुरकुरा, पण त्याच्यामध्ये आहे चकली। पण खूप छान वाटलं, पाण्यासाठी फिल्टर आहे। असंच कामं करत राहा, अशीच चांगली सुविधा करत जा, कोणी दिलंय जे येतात मंदिरामध्ये त्यांच्यासाठी। शांत आणि ऊर्जादायी वातावरणात थोड्याशा बसून गप्पा मारल्या, आणि त्याच्यानंतर निघालो खाली डॅमच्या इथे। अशा प्रकारे आमचा ट्रेक पूर्ण झालेला आहे। बारुंडा देवीचं आणि डॅमचं सौंदर्य मनात साठवून आम्ही पेस्ट्री खाल्ली आणि निघालो परतीच्या दिशेने। अशाच व्हिडिओसाठी फॉलो करा।